Cancer Healer Center, a new beginning. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवानगडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या, धनंजय देशमुखांची विनंती. तर भगवानगड देशमुख कुटुंबांच्या पाठीशी नामदेव शास्त्रींची ग्वाही. माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता. न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतात? नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखचा सवाल. जातीयवादाचा नवा अंक राज्यानं पाहिलाय. राज्याच्या ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीयवाद. धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवर जरांगेंची टीका. महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख स्थळांचा विकास करण्याचा आमचा संकल्प. परधर्मीयांनी महानुभाव पंथीयांची केलेली अतिक्रमण काढणार. हदगावमधून फडणवीसांचं महानुभाव पंथीयांना आश्वासन. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जाते. राऊतांनी त्यावर लेख लिहावं. सामनातील रोकटोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे असमाधानी अवस्थेमध्ये, तसं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलंय. सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट. पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय. सामनातून दावा. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे भाजप एकत्र येतील का? या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक उत्तर. बीड जिल्ह्यातील 183 40 लाखात MPSC पेपरचं आमिष देण्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी तिघांवर कारवाई. पुण्याच्या चाकणमधून दोघे अटकेत, तर नागपुरातून एक साथीदार ताब्यात. गुन्हे शाखेकडून तपास सुरू. शिवकालीन वाघनखं आता नागपूरमधील संग्रहालयात ठेवली जाणार. नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये जोरदार तयारी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 7 फेब्रुवारीला प्रदर्शन सुरू होणार. शिवकालीन शस्त्र सुद्धा प्रदर्शनात असणार. अहिल्यानगरमध्ये सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार. महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षमध्ये लढत रंगणार. विजेत्या मल्लाला चांदीची गदा आणि थार बोलेरो गाडी मिळणार. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतीपदीची हत्या. तर भरामगड तालुक्यामधील धक्कादायक घटना आहे. सुखराम महागू मांडवी असं हत्या झालेल्या माजी सभापतीचं नाव आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील मालिकेमधील अंतिम सामना आज रंगणार. वानखेडे मैदानावर 5वा T20 सामना. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताची 3-1 आघाडी. अंडर 19 विश्वचषकात भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव. फिरकीचा त्रिकूट ठरलंय विजयाचा शिल्पकार. Cancer Healer Center, a new beginning.